शेतकरी मित्रांनो, कपाशीला पाणी द्यावं का? कारण भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीला ताण हा पडलेला आहे आणि आता जवळपास 21 तारखेपासून आपल्या भागामध्ये पाणी आहे असं हवामान खातं सांगत आहे। परंतु आता पाणी आला तर आपल्या कपाशीच्या पात्यांची गळ होणार का? तर मी तुम्हाला एक चांगलं जुगाड सांगतो। तर बघू शकता आता आपल्या कपाशीला पाणी हे सुरू आहे आणि हे पाणी आपण एक दांड आड देता बघा। आता ह्या सरणीने आपण पाणी दिलं नाही आहे आणि तिथे दिलं आहे, म्हणजेच काय दिलं आहे की एक सरी आड आपण येथे कपाशीला पाणी हे देत आहे। आता एक सरी आड पाणी देण्याचा फायदा काय होणार आहे तर बघू शकता आपण या सारणीने पाणी दिलं, या सारणीने पाणी दिलं नाही, तिकडे पाणी दिलं। तर आता हे पाणी देण्याचा फायदा असा होतो की यदा कदाचित पाणी आला आणि आपली जमिनीला ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे, कारण भरपूर ठिकाणी भेगासुद्धा गेले आहे आणि अचानक जर पाणी आला तर आपल्या कपाशीच्या पात्यांची गळ हे 100% तिथे होणार आहे। तर आपल्याला आता आपल्या कपाशीच्या पात्यांची गळ न व्हावी आणि आपल्याला कपाशीपासून उत्पादनसुद्धा चांगलं मिळावं। कारण पाहू शकता तुम्ही या कपाशीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पात्या लागलेल्या आहे आणि ह्या जर पात्या गळल्या तर आपलं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार याचा अंदाज तुम्ही लावू शकता। आता पाहू शकता आपली कपाशी जवळपास नाही म्हटलं तरी 4.5 फुटापर्यंत ही हाईट गेली आहे आणि मालसुद्धा खूप चांगल्या रीतीने इथे पकडलेला आहे, पाहू शकता। तर आता पात्यांची गळ न व्हावी यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम जिथे ताण पडलेला आहे त्या जमिनीमध्ये एक सरी आड इथे पाणी द्यावं, जसं की आता आपण देत आहे एक सरी आड। आणि तुम्ही पाणी देण्याच्या अगोदर प्लॅनोफिक्स 4 मिली पद्धतशीर बघा, प्लॅनोफिक्स 4 मिली जे बाहेर कंपनीचं येतं किंवा इझीफिक्स 15 मिली जे धरती कंपनीचं येतं, या दोनपैकी एक। आणि याच्यामध्ये 100 ते 120 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी युरिया, फक्त या दोनच द्रावणाची तुम्ही आपल्या कपाशीवर पाणी ओलायच्या अगोदर किंवा पाऊस येण्याच्या अगोदर। आता भरपूर शेतकऱ्यांकडे काय आहे ती पाणीची सोय नाही आहे आणि जर समजा 21-22 तारखेपासून जर पाणी आला म्हणजे 2-3 दिवसामध्ये तर होणार काय की पात्यांची गळ होईल। तर यासाठी प्राथमिक उपचार म्हणून धरती कंपनीचं इझीफिक्स 15 मिली सोबत 100 ग्रॅम युरिया किंवा प्लॅनोफिक्स 4 मिली सोबत 100 ग्रॅम युरिया, या दोनपैकी एक आणि 100 ग्रॅम युरिया किंवा 120 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घेतला तरी चालतो। तर याची फक्त फवारणी करायची, याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही। याच्यामध्ये फायदा काय होईल तर आपल्या कपाशीला ज्या पात्या लागलेल्या आहेत तर या कमी प्रमाणामध्ये गळेल, कारण कपाशीला ताण पडून जर पाणी दिलं तर कपाशींच्या पात्यांची ही गळ जास्त होते। तर त्यामुळे तुम्ही एक सरी आड पाणी ओलीत असेल तर, किंवा तुम्ही जर पावसाची वाट बघत असेल आणि पाणी येणार असं तुम्हाला वाटत असेल, आभाळ वगैरे असेल, तर तुम्ही प्लॅनोफिक्स 4 मिली सोबत त्याच्यामध्ये 100 ग्रॅम युरिया किंवा इझीफिक्स 15 मिली सोबत 100 ग्रॅम युरिया या दोघाची तेथे फवारणी करा। यामुळे तुमच्या कपाशीची पातेगळ ही कमी प्रमाणामध्ये होईल। तर तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सध्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती होती। आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण तुम्हाला खर्च नाही, फक्त फवारणीचाच खर्च आहे। तुम्हाला प्लॅनोफिक्ससुद्धा स्वस्त होते किंवा इझीफिक्ससुद्धा स्वस्त होते आणि युरिया तर तुम्हाला माहीतच आहे। तर तुम्ही या दोनच याची फवारणी करा, याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा दिसून येणार आहे। तर आपली कपाशी पाहू शकता तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये किती जबरदस्त अशी आहे। जवळपास याला 20 बोंड हे सध्याच पकडलेले आहे आणि 15 दिवसामध्ये आपण याला 50 बोंडाचं टार्गेट धरून चालत आहे आणि ते आपण पूर्ण करणार, कारण आपली कपाशीची लागवडी लेट होती। पाहू शकता हे धुऱ्यावरचं झाड सोडा, बाकी अंदर पण माल पाहू शकता तुम्ही। आता पाणी ओलणं सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण याला आता पाण्याचं व्यवस्थापन सुरू केलेलं आहे। पाहू शकता आपण पण एक शेतकरी आहे, आपण शेती करून दाखवतो तेव्हा तुम्हाला माहिती देत असतो। त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये की पुस्तकातून वाचून सांगतं किंवा तुम्ही प्रॅक्टिकली दाखवत नाही। तर बघू शकता आपली कपाशीला बघा, आता इथे बोंड बघा किती सपाट्याने किंवा फास्ट हे पकडत आहे। बघू शकता कन्व्हर्शन किती जबरदस्त होत आहे, कारण आपलं नियोजन थोडं यावर्षी आपण बदलवलेलं आहे आणि खूप चांगल्या रीतीने आपण याचं नियोजन हे करणार आहे। पाहू शकता सिरीज पहा बोंडाची सिरीज आहे, अंदर पण पाहू शकता किती माल लागलेला आहे। तर तिकडे पण आपली कपाशी आहे, जवळपास हा आपला 1.5 एकराचा प्लॉट आहे। इकडे चवळी लावली आहे, इकडे DLH 968 धरती कंपनीचा आहे आणि इथे बबली चवळी लावलेली आहे।
तर तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असेल कपाशीबद्दल किंवा कोणत्या पिकाबद्दल मला कमेंटमध्ये विचारा. तुमचे प्रश्न समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया. आता तुम्हाला आपलं समोरचं नियोजन कसं राहील याची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटणारच आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्त्वाची माहिती होती म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ शूट करून माहिती देत आहे. धन्यवाद.